अंती घालून केले रक्षण सर्व देशे धुंडण स्त्रिया नूतन आणावी आणि ब्रह्मराक्षस त्या रामाचा काही नातेवाईक होता काय त्याची कल्पना नाही जेणेकरून पुष्कळ स्त्रिया आहेत अनेक समाज आहेत आणि त्याच्या स्त्रिया अनाचार करून बंदीमध्ये तोने टाकलेले आहेत एवढं महान पाप दुर्विषयाला राजा असताना त्यांनी केलेलं होतं त्याची गणती नाही इतक्या स्त्रियावर अत्याचार आणि त्या दुर्विषयाला राजाने केल्याची माहिती वामदेवाच्या समोर त्याला माहिती झालेली आहे एकदा बघत येऊन दुसऱ्याने तिचे नाव पाह्यवदना बंदी रडती आक्रंदून शाप देती मज लागी आणि त्याला पूर्वीच्या जन्माचं ज्ञान झालेलं आहे आणि ज्ञान झाल्यामुळे त्या स्त्रिया आहेत आणि त्या स्त्रियाचा अनेक नाना प्रकारचा अत्याचार केलेला आहे जेणेकरून जशी राजा रामाला 80,000 बायका होत्या पण सर्वात लाडकी आणि 27 मंडळी होती बाकीच्या काही मापत नव्हत्या तसे या दुर्विषयाला राजा आहे आणि त्याने किती स्त्रियावर अत्याचार केला ह्याला त्याला स्वतः देखील याची माहिती नाही एवढा अत्याचार करणारा मी राजा होतो असं वामदेवाला आणि पूर्वीच्या जन्माची माहिती देऊ लागलेला आहे विप्र पळाले राज्यातून पटण ग्रामे केटके जाना इतुकेही धुंडण स्त्रिया धरून आणि जा आणि ब्रह्मराक्षी त्याच्या जन्माच्या आचरणे केल्याची माहिती देऊ लागलेला आहे की जेणेकरून स्त्रिया असेल अनेक नाना प्रकारची महत्व पापाची आहे त्या पापाची देखील माझ्याकडे गणती नाही असं माझ्या अवतार कार्यामध्ये घडलेलं आहे असं वामदेवाला ते दुर्विषयाला राजा गेल्या जन्माची माहिती देऊ लागलेला आहे बोधिल्या 300 द्विजनारी 400 क्षत्रिय कुमारी वैश्य स्त्रिया सुंदरी 10 बोधिल्या आणि त्या ठिकाणी दुर्विषयाला राजाचा जो कालखंड होता आणि त्या कालखंडामध्ये 4 वर्णाच्या ज्या स्त्रिया आहेत आणि 4 वर्णाच्या स्त्रियासह आणि त्यांनी त्या ठिकाणी अत्याचार त्या दुर्विषयाला राजाने केलेला आहे त्याची आकडेवारी सांगितली पण आपली लायकी नाही ती आकडेवारी काढण्याची म्हणून आणि त्या दुर्विषयाला राजा आहे आणि त्याच्या कालखंडामधली माहिती आणि वामदेवाला देऊ लागलेला आहे शूद्रांच्या शस्त्र लढला चंदळणारी 400 जाना त्यावर या पवित्र मातंग कन्या सहस्त्रजक बोलिल्या आणि त्या ठिकाणी अनेक समाजावर आणि विश्लेषण करणं योग्य नाही त्याच्यामुळं प्रत्येक समाजामधून आणि त्या राजाने राजा असल्यामुळं अनेक नाना प्रकारचा अत्याचार अनेक समाजावर आणि त्या दुर्विषयाला राजाने केलेला आहे अनेक स्त्रिया ज्या आहेत आणि त्या स्त्रियावर त्यांनी आणि अत्याचार केलेला आहे चर्मक कन्या 500 रजकांच्या 400 गणित वारांगना संख्यात मिती नाही तयाचे आणि त्या राजाने वामदेवाला सांगितलेलं आहे जी स्त्री आहे आणि त्या स्त्रियाच्या संगतीचं माझ्याकडे माप लागले आणि मला ते आठवतही नाही आणि कोण्या समाजाच्या किती स्त्रिया आहेत काय आहेत कशा आणल्या काय केलं त्या रावणाने विमानातून फिरायचं आणि जी स्त्री असं उचलायची वनक करायची ना शोभळत निवडूची तसे या दुर्विषयाला राजा जी होता समोर ती स्त्री आहे त्या स्त्रीला उचलणं आपल्या बंदीमध्ये निवड घालणं किती काळ ठेवायची का सोडून द्यायचं याचा त्याच्याकडे विचार नव्हता कारण तो राजा असल्यामुळं राजा बोला आणि मल्ल्यावणी पूर्वीच्या काळामध्ये आणि हुकुमशाही होता आणि त्या राजाचा अत्याचार चालू होता सती महारिणी तुतुक्याच वर्षली नितंबिनी
इतर वर्णाष्टादश आता त्या राजाने मोजके 6-7 जातीच त्याने नाव घेतलेले आहे. पण तेव्हा किती समाजाच्या स्त्रियावर अत्याचार केलेला आहे त्या राजाचं सध्या ध्यानात नाही. मग तो राजाच कसला होता, रावण का रावणाचा बाप ऋषीपेक्षा पुढचा होता का काय, त्याचा विचार नाही. सर्व स्त्रियावर अत्याचार केल्यामुळे माझ्या त्याचं माप नाही. कुठल्या समाजाचे किती आहेत काय आहे मी सांगू शकत नाही असा दुर्मिळ राजा आणि त्या वामदेवाला सांगू लागलेला.